मी आहे परभणीमध्ये, जगात जर्मनी तर देशात परभणी। आपल्या सगळ्यांचं स्वागत। खूप महत्त्वाचा मुद्दा आहे, खूप महत्त्वाची चर्चा आहे। गोंधळ नाही घालायचा, घोषणा देऊ शकतात, पण एखादा कोणी बोलत असेल तर त्याला बोलू द्यायचं, त्याचं ऐकायचं, नंतर आपलं म्हणणं मांडायचं। परभणी लोकसभा मतदारसंघात संजय जाधव जे आहेत ते खासदार आहेत, शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो। पण यावेळेला नेमकं काय होणार आहे? नरेंद्र मोदी यांची लाट पाहायला मिळणार आहे का? राहुल गांधीचं अस्तित्व ते दिसणार आहे का? वंचित बहुजन आघाडीचं अस्तित्व इथे आहे का? या सर्व मुद्द्यावर चर्चा करणार आहे। गेल्या 5 वर्षात काय झालं परभणीमध्ये, कुणी काय दिलं, भाजपने काय दिलं, शिवसेनेने काय दिलं, काँग्रेसने काय दिलं, राष्ट्रवादीने काय दिलं आणि काय केलं परभणीचं? कारण लोक खासदारांना निवडून देतात लोकसभा मतदारसंघाचा विकास करण्यासाठी। मी सर्वांचं स्वागत करतो। बाबा दुराणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत, जाधव साहेब आहेत शिवसेनेचे खासदार, लोणीकर साहेब राहुल लोणीकर इथे आहेत भाजपतर्फे, इम्तियाज वकील जे आहेत ते वंचित बहुजन आघाडीचे। सगळ्यांचं स्वागत। पहिला प्रश्न माझा, जो जिंकला तो असतो सिकंदर, म्हणून जाधव साहेब 5 वर्षात तुम्ही परभणी लोकसभा मतदारसंघात काय काम केले सांगा। परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये आतापर्यंत मोठ्या प्रमाणात रस्त्याचा बॅकलॉग होता, तो मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भरून निघाला आहे। मग तो पाथरी कोला ते वसमतचा असेल, जिंतूर परभणी असेल, गंगाखेड परभणी असेल, त्याचबरोबर पाथरी पोखर्णी मार्गे इकडे नांदेडला जाणारा असेल, परभणीचा बायपास असेल, विविध रस्त्याचा प्रश्न या ठिकाणी लागला आहे। त्याचबरोबर केंद्रीय विद्यालय या ठिकाणी आपण मंजूर करून घेतले आणि आता मेडिकल कॉलेजच्या सुद्धा या ठिकाणी फेब्रुवारी महिन्यामध्ये त्याचं सुद्धा डिक्लेरेशन होतं आहे। मोठ्या प्रमाणात काम करायचा प्रयत्न केला। यापूर्वी जेवढे कामं झाले नाही, निश्चित त्यापेक्षा चांगले कामं यावेळेस झालेत, यामध्ये दुमत आहे। एक शेवटचा म्हणजे प्रश्न आहे तुम्हाला, परभणीचा इतिहास आहे की जो उभा राहतो तो पुन्हा येत नाही, तुम्हाला यावेळेला काय वाटतं सांगा? नाही, जो उभा राहतो तो पुन्हा येत नाही, जो एकदा निवडून येतो तो पुन्हा उभं टाकत नाही, पण मी पहिला उभं टाकलं पुन्हा। अच्छा, पुन्हा उभे राहिले, चला ठीक आहे। चला दुराणी साहेब, मला हे सांगा की यांनी जे आता कामाची यादी वाचली आहे, काय झालं नेमकं? माझं म्हणणं असं आहे, कैलासवासी बाळासाहेब ठाकरे पासून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे शिवसेनेचे 3 पिढीपासून हे जिल्ह्यामध्ये आणि हे जिल्ह्याची जनतेने शिवसेनेला भरभरून प्रेम दिला आणि आतापर्यंत 30 वर्ष झाले शिवसेनेचा खासदार सातत्याने निवडून दिला। पण हे जिल्ह्याला शिवसेनेने काय दिला, हे जिल्ह्यामध्ये शिवसेनेचे नेत्याने काय दिला आणि शिवसेनेचे खासदाराने काय दिलं? आता खासदार साहेबांनी सांगितलं की हे रस्त्याचे काम आहेत, हे रस्त्याचे काम आघाडीच्या सरकारपासून चालू आहेत। कल्याणचे निर्मल पर्यंत जाणारा रस्ता, आता हे रस्ता अनेक वर्षापासून 15 वर्षापासून हे रस्त्याचं काम मंजूर झालेले सुरू आहे। आता हे रस्ते फक्त शिवसेनेचे खासदाराचे किंवा रस्त्याचे काम जात नाही, हे सातत्याने रस्त्याचं काम काँग्रेसचा खासदार असेल, राष्ट्रवादीचा खासदार असेल, शिवसेनेचा खासदार असेल। चला मी तुम्हाला प्रश्न विचारतो, हे म्हटले की 15 वर्षापासून काम सुरू आहे, किती लोकांना होय वाटतं? किती लोकांना वाटतं हे खरं आहे? थांबा, ठीक आहे। चला लोणीकर साहेब, तुमच्या आता मंत्री आहेत भाजपचे, मला सांगा की का रस्त्याची कामं एवढा उशीर का लागतोय? खासदार तुमचा आहे, सत्ता तुमची आहे। मुळात आता दुराणी साहेबांनी जे सांगितलं की हे 15 वर्षापूर्वीच्या मंजूर आहे, तशातला प्रकार नाहीये। ज्यावेळेस मोदी सरकार आलं, भारतीय जनता पक्ष आणि शिवसेने ही केंद्रामध्ये सत्तेमध्ये एकत्रित आहे, या माध्यमातून या 4 वर्षात जे राज्य रस्ते होते त्याला नॅशनल हायवेची मान्यता गडकरी साहेबांनी दिली आणि तुमच्या याच्यापासून जिंतूर पासून तर परभणी येणारा रस्ता असेल, तुम्हाला त्या ठिकाणी काम चालू दिसेल। हे रस्ते अडवणारे कोण आहेत याची थोडीशी शहानिशा झाली पाहिजे। सत्ता तुमची आहे, कोण आहे सांगा? सत्ता आमची असली तरी काही खूप महत्वाचं आहे, म्हणजे सत्तेवर असलेले लोक रस्ता अडवणारे कोण आहे? दुसरा मुद्दा मला सांगू द्या। नाही मला सांगा, रस्ता अडवणारा कोण आहे? सत्ता तुमची आहे, राज्यात काम चालू आहे। रस्ता जरी काही लोकांनी अडवण्याचा प्रयत्न केला असला, काँग्रेस राष्ट्रवादीचे लोक आहेत जे हे लोक रस्ता अडवण्याचं काम करत होते, परंतु हा रस्ता 200 पोलीस कुणी अडवलं? जाधव साहेब, काम कुणी अडवलं?
त्यांनी सांगितलं ना काँग्रेस राष्ट्रवादीवाल्यांनी अडवलं म्हणून. कुणी अडवलं? राष्ट्रवादीच्या लोकांनी अडवलं म्हणून राष्ट्रवादीच्या सांगितलं लोकांनी ना त्यांनी. अडवलं. चला मी येतो तुमच्याकडे. नाही मी येतो. माझं अर्धवट हा. राहिलं. लेट मी कम्प्लीट. दुसरा मुद्दा गंगाखेडचा प्रश्न होता. इतक्या वर्षाची सत्ता काँग्रेस राष्ट्रवादीची होती, देशातही होती, राज्यातही होती. गंगाखेडचा रस्ता ते करू शकले नाही. आम्ही आता तो रस्ता मंजूर केला आणि प्रत्यक्ष काम चालू झालं त्या ठिकाणी. चला ठीक आहे. आणि- तुमचं काम सुरू आहे. आता थांबा. आता एक तुमच्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे. तुम्ही काँग्रेसचे असा, भाजपचे असा, राष्ट्रवादीचे असा किंवा शिवसेनेचा असा, मला हे सांगा, मी प्रश्न विचारतो तुम्हाला. थांबा. ओ थांबा. अजून वेळ आहे. थांबा. माझा प्रश्न तुम्हाला आहे की परभणीमध्ये 15 दिवसांनी पाणी येतं का? येतं? 15 दिवसांनी पाणी येतं. सगळे हो म्हणतायत. चला इम्तियाजजी, काय परिस्थिती, पाण्याची परिस्थिती काय सांगा आणि काय होतं असं अगदी थोडक्यात मुद्दे मांडा. पाणी पुरवठा मंत्री आहे इथे, सगळं मंत्रालय इथे आहे, काय होतंय असं सांगा. महानगरपालिकेत आज परभणी शहरात जर अवस्था बघितली आपण तर दर 15 दिवसांना पाणी पुरवठा होतो. आता जेव्हापासून ही बीजेपी सरकार आणि शिवसेनेच्या कोलिशनमध्ये जे सरकार आलेली राज्य सरकार, आता जर आपण परभणी शहराची अवस्था बघितली, रस्ते बांधणे पाणी, रस्ते जाऊ द्या, रस्त्याचा मुद्दा चर्चेला आला. पाण्याचं काय अडचण आहे? पाण्याचा मुद्दा असा आहे, जीवनावश्यक वस्तू आहे ती असताना सुद्धा 15 दिवसा रोजी पाणी येतो. त्या संदर्भात आमचे खासदार साहेब, आमचे आमदार साहेब काय बोलत नाही, काय व्यवस्था लोणीकर करत नाही. साहेब, मला सांगा, पाणी पुरवठा मंत्री आहात, 15 दिवसांनी पाणी येतं. पाणी पुरवठा मंत्र्याच्या मतदारसंघात 15 दिवसांनी पाणी येतं. गेली अनेक वर्ष हे सुरू आहे. मुळात मला तुम्हाला सांगायचं की मुद्दा हा आहे की जुनी योजना जी परभणी शहरासाठी मंजूर होती, 165 कोटी रुपयाची योजना होती. तत्कालीन जुन्या सरकारच्या कार्यकाळामध्ये काही काम झालं, नंतर आपण पाणी पुरवठ्याला काही पैसे उपलब्ध करून दिले, परंतु ही योजना फिजिबल नाही असं तत्कालीन कलेक्टरने त्याच्यावर रिमार्क मारलं आणि म्हणून हे रिमार्क मारल्यामुळे ही योजना बंद अवस्थेत गेली होती. परंतु या सरकारने अटल अमृत योजनेमध्ये या शहराचा समावेश केलाय आणि राज्यामधले 43 नगरपालिकांमध्ये परभणी नगरपालिका आहे. उर्वरित 65 कोटी रुपयाचा निधी देखील उपलब्ध करून हा पूर्ण काम लवकरात लवकर पूर्ण होईल. लवकरात लवकर पूर्ण होईल. मला हे सांगा, पाणी पुरवठ्याचा प्रश्न का सुटत नाही? सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की 165 करोड म्हणतात आणि आता अटल योजनेच्या माध्यमातून 105 करोड म्हणतात, परंतु जर एवढे करोड आहे तर जनता परभणीची 15 दिवस पाण्यासाठी का तरसते याचा काय राजकारण होत आहे का? म्हणजे कुठेतरी कामं होत नाही आहे, तर मध्येच पाणी मुरायला लागलेलं आहे ना. आज स्थानिक स्वराज्य संस्था, या स्थानिक स्वराज्य संस्थेची सत्ता काँग्रेसकडे आणि त्यामुळे मूळ प्रश्न हा स्थानिक स्वराज्य संस्थेचा आहे, नियोजन अजिबात नाहीये. इथं स्टेडियम स्थानिक स्वराज्य संस्था आहे म्हणून. तर आता नाही थांबा, आता तुमचा भाजपचा कार्यकर्ता बोलला काय पाणी तुमच्या राज्यातही पाणी नाही मिळालं, आताही का नाही मिळत आहे आणि हे बोर्ड तुमच्याकडे दाखवतात. परभणी पाणी पुरवठा योजनेला आघाडी सरकारच्या कार्यकाळामध्ये अजितदादा पवार हे पाणी पुरवठा मंत्री असताना, त्यांच्याकडे खातं असताना 120 कोटी रुपये त्यांनी मंजूर केलेले आणि त्याच्यानंतर हे कामाची परभणी शहरामध्ये पाणी पुरवठा कामाला एक गती मिळाली आणि त्याचे टेंडर झाले. आता त्यांनी सांगितलं की अमृत योजनेमध्ये बी हे परभणी शहराचा समावेश झालेला आहे आणि हे परभणी शहराचा पाणी पुरवठ्याचं काम अंतिम टप्प्यावर आहे. आता येते 6 महिने अंतिम टप्प्यावर पाणी प्रश्न आहे. पण मी आणखी जे कुठल्याही पक्षाचे कार्यकर्ते नाही आहेत त्यांना मी विचारतो, तुम्ही कुठल्या पक्षाचे आहात? कुठल्या? इथे मला कोणतरी कोण आहे? हा, एक मिनिट. कुठल्या पक्षाचं नाही आहे? पाणी का मिळत नाही? हे सगळे राजकारणी बसलेले आहेत, हे सत्यात होते नंतर हे होते, काय नेमकं सुरू आहे? साहेब, यांना कोणालाही आमच्या परभणीच्या बाबतीत बोलण्याचा अधिकार नाही. यांनी सगळी महानगरपालिका इथल्या सत्ताधाऱ्याला विकून काढली. मला सांगा, परभणी जिल्ह्यातून आम्हाला या लोकांनी कामाधंद्यासाठी, आज आमच्या परभणीतील 70% तरुण नाही पुणे मुंबई सारख्या ठिकाणी कामाधंद्याच्या शोधात जाते. हे सगळे भ्रष्ट आहेत, हे काही आम्हाला पाहिजे नाही. तुम्हाला एक पाहिजे ना, पण मला मुद्दा नाही कळला तुमचा. हे कुठल्या पक्षाचे आहात? पक्का हे कुठल्या पक्षाचे आहेत? नक्की नाही. मला सांगा, ती आता रस्त्याची कामं आहेत, पाण्याचे प्रश्न आहेत, हे का म्हणजे 15 दिवसांनी पाणी मिळत नाही? किती मोठा प्रश्न आहे. गेल्या आपण बघतोय 25 ते 30 वर्षापासून
परभणी जिल्ह्यामध्ये अनेक खासदार होऊन गेले, लोकसभेमध्ये अनेक पक्षाचे एक मिनिट बोलतोय, अनेक पक्षाचे खासदार होऊन गेले आणि हे खासदार असताना परभणी जिल्ह्यामध्ये अनेक मूलभूत प्रश्न शिल्लक आहेत सर. जसं की उदाहरणार्थ आताच माझ्या मित्रांनी सांगितलं, अनेक युवक या ठिकाणाहून पुणे आणि औरंगाबादला स्थलांतरित होत आहेत. रोजगार नाहीये. हो ऐका ना, इथं MIDCचा प्रश्न फार मोठा प्रलंबित आहे. कुठलाही मोठी कंपनी किंवा इंडस्ट्री परभणीमध्ये नाहीये. रोजगार नाहीये हा एक नवीन मुद्दा आता इथे पुढे आहे. पण मी सगळं तुम्हाला विचारणार आहे, तुमच्याकडे येतो जाधव साहेब, तुमच्याकडे येतो. मला हे सांगा, इथे बेरोजगारी आहे की नाही? आहे असेल तर हात वरती करा. आहे मग जास्त लोक बोलतात बेरोजगारी आहे. चला जाधव साहेब, रोजगार का नाही वाढू शकला? काय तुमची म्हणजे केंद्रात तुम्ही आहात तेही आहेत, का वाढलं नाही? रोजगार वाढण्याची कारणं अनेक आहेत. कारण जिल्ह्यामध्ये कुठलाही उद्योग नाहीये. आमची का नाही? तुमची जबाबदारी नाही. 4.5 वर्ष तुम्हाला मिळाली आहे, आता निवडणूक आहेत लगेच. आता 4.5 वर्षामध्ये एखादा युनिट उभं टाकला आणि उद्या रोजगार मिळाला असं काय होऊ शकते का? नवीन MIDC उजळांबा गावामध्ये प्रस्तावित आहे. जागेचं भावामुळे शेतकऱ्यामध्ये आणि सरकारमध्ये वाद चालू आहे. ज्या दिवशी त्या शेतकऱ्याला त्यांच्या मनासारखा भाव मिळेल त्या दिवशी त्या ठिकाणचे शेतकरी त्या MIDC साठी जागा द्यायला तयार आहेत. शेवटी कोणतीही गोष्ट करताना काही आज तूप खाल्लं की रूप येत नसते. त्यामुळे राष्ट्रवादीने सत्ता भोगली. लातूर पुढे गेलं, नांदेड पुढे गेलं, मराठवाड्यात परभणी तिथेच राहिलं. लातूरला स्वतःचा मुख्यमंत्री होता, कैलासवासी विलासराव देशमुख लातूरचे मुख्यमंत्री होते आणि नांदेडला अशोकराव चव्हाण साहेब मुख्यमंत्री होते. त्यांनी त्यांच्या जिल्ह्यामध्ये काय योजना आणायच्या आणल्या. आमच्याकडे कुठल्या खात्याचा मंत्रीच आमच्या जिल्ह्याचा आणखी झाला नाही, मुख्यमंत्री तर सोडा. त्यामुळे जे मुख्यमंत्री झाले त्यांनी त्यांच्या जिल्ह्यापुरता मर्यादित विकास करण्याचा प्रयत्न केला. मी लोणीकरांकडे येतो, नंतर तुमच्याकडे येतो. केंद्राची योजना आहे, मुद्रा म्हणजे लोन आहे, कर्ज आहे, असं किती लोकांना तुम्ही रोजगार दिला सांगा? मुळामध्ये केंद्र सरकारच्या मुद्रा योजनेमधून 15,000 लाभार्थ्यांना या जिल्ह्यामध्ये लाभ दिला आपण. आणि पुन्हा आवर्जून सांगावं असं वाटतं की रोजगाराच्या अनुषंगानं सेलूला नवी MIDC आपण करतोय आणि परभणीमध्ये देखील चांगली MIDC उभारून त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध करण्याच्या अनुषंगाने हे शासन कटिबद्ध आहे. मला एक गोष्ट म्हणायची की ह्या लोकांनी आतापर्यंत केलं नाही. 15 वर्ष राज्यामध्ये यांचं सरकार होतं, केंद्रामध्ये सरकार होतं, नाही करू शकले. आम्ही सांगतोय 4 वर्ष हे सांगताय, पण तुम्ही काय केलं? परभणीसाठी MIDC आपण करतोय. साहेबांनी सांगितल्याप्रमाणे त्या जमीन भूसंपादन करण्याचा त्या ठिकाणी हे चालू आहे. सेलूमध्ये आपण रिक्वायरमेंट त्या ठिकाणी घेतली आहे आणि शेतकऱ्यांची आणि त्या ठिकाणी तडजोडी झाल्याच्या नंतर ती जमीन ताब्यात घेतली जाईल. त्यामुळे या सरकारमध्ये प्रयत्न तरी झाला असं ते म्हणतात. पण इथे काही मी 1-2 तरुणांशी बोलणार आहे. नाही थांबा, बसा, तुमचे नेते बोलले तिथे. चला ठीक आहे. मला इथे तरुण कोण आहे? BTech करणारा कोण तरुण आहे इथे? कुठं आहे? थांबा इथे. चला, काय बाबा तुमचं नाव काय? साहेबराव वरदराव भोसले. मुलं आहेत तुम्हाला? मुलं किती? 2 मुलं आहेत मला. काय करतात मुलं? बेकारीमध्ये आहे. बेकारीमध्ये आहे. झालं 30 वर्ष झालं परभणी जिल्ह्यामध्ये खासदार आहे शिवसेनेचा, परंतु औद्योगिकरण कुठल्याही प्रकारचं झालेलं नाही किंवा त्याच्यामुळं बेकारी एवढी वाढलेली आहे. त्याच्या आधी काँग्रेसचं सरकार होतं, त्यांनी केलं की नाही? सरकार काँग्रेस राष्ट्रवादीचं जरी असलं, काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार जरी असलं तर यामध्ये इथं सत्तेमध्ये मधल्या आणणाऱ्या म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादीने जमलं नाही आणि भाजपलाही केलं नाही. चला ठीक आहे, रोजगाराचा प्रश्न आहे आणि हा रोजगाराचा जो प्रश्न आहे तो सुटलेला नाहीये, हे सरकार असेल किंवा नवीन सरकार असेल. मला ब्रेक घ्यायचा, पण ब्रेक नंतर आज राज्यामध्ये 2 महत्वाच्या घडामोडी झालेल्या आहेत. एक तर प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेस NCPची बैठक झाली. दुसरा, शिवसेनेने पुन्हा राम मंदिरावरून भाजपवर निशाणा साधलेला आहे. ही चर्चा एका ब्रेक नंतर. परभणीमध्ये जोश आहे, प्रचंड जोश आहे. सगळ्या पक्षाचे कार्यकर्ते घोषणाबाजी करतायत. भाजप आहे, वंचित बहुजन आघाडी आहे, संभाजी ब्रिगेड आहे, शिवसेना आहे. प्रचंड जोश आहे. म्हणजे इथली निवडणूक जी आहे ती अत्यंत रंगतदार ठरणार आहे. कारण शिवसेनेचा कोणताही उमेदवार रिपीट होत नाही, पण संजय जाधव पुन्हा निवडणुकीच्या मैदानात आहे. तुमच्या सगळ्यांना एक सेकंद फक्त शांत राहा. खूप महत्वाचा प्रश्न आहे, खूप महत्वाचा प्रश्न आहे. त्याच्याबद्दल मी तुमच्याकडून मत घेणार आहे. माणसाला जगण्यासाठी अन्न, वस्त्र, निवारा लागतो आणि म्हणून सरकार काम करत असतं. या देशामध्ये आज आणखी एक मुद्दा चर्चेला आला आहे, तो म्हणजे राम मंदिराचा मुद्दा. मला सांगा, आता आवाज नाही करायचा, आता घोषणाबाजी करू नका. अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. पोट जिवंत राहिलं तर माणूस जिवंत राहील.
ठीक आहे, राम मंदिर झालं तर माणूस जिवंत राहील का? हा, मला सांग, किती लोकांना राम मंदिर व्हावं असं वाटतं सांगा. या सगळ्यांना वाटतं राम मंदिर झालं पाहिजे. चला ठीक आहे, आणखी एक महत्वाचा मुद्दा. ठीक आहे, आता आवाज कमी, आवाज भाजपवाले तुमचे नेते आहेत. लोणीकर साहेब, आता खूप महत्वाची चर्चा करतोय तुमच्या जिल्ह्याच्या दृष्टीने. नेत्याने सांगितल्यावर पण नाही ऐकणार, तुमचं ऐकत नाही का? ऐकतात की नाही? चला चला, तुमच्या खासदाराचं, तुमच्या आमदाराचं भवितव्य सांगणारा माझा प्रश्न आहे. किती लोकांना वाटतं सेना भाजपची युती झाली पाहिजे? फक्त एवढ्या लोकांना वाटतं? ठीक आहे, आता हात खाली, आवाज करू नका, आवाज करू नका. आता किती लोक, आवाज नको, आता आवाज नाही, आता आवाज नाही. मी खूप महत्वाचा प्रश्न विचारतोय, कारण आपलं सगळं, आपला समाज जो आहे तो सरकार म्हणून चालवत असतो. किती लोकांना वाटतं नाही झाली पाहिजे? चला, मी 2 शिवसेनेचे आणि 2 भाजपच्या कार्यकर्त्यांना विचारणार की झाली पाहिजे का? चला ठीक आहे, आता मला सांगा, सेना भाजपची युती झाली पाहिजे का, की शिवसेना एक वेगळी लढली पाहिजे? नाही, हिंदू मतांचं विभाजन होऊ नये म्हणून युती होणे आवश्यक आहे, पण युतीचा निर्णय आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेतील. कार्यकर्ता म्हणून सांग, ठीक आहे, ते घेतीलच, पण कार्यकर्ता म्हणून काय वाटतं? छोट्या बूथवर काम करताना भाजपचे कार्यकर्ते त्यांच्याशी बोलताना तुमचा सन्मान ठेवला नाही, हिंदू मतांचं विभाजन होऊ नये म्हणून निश्चितच युती झाली पाहिजे, जेणेकरून युती झाली पाहिजे. मग स्वबळावर करतायत शिवसेना, का करते? नाही, सन्मानाच्या काही वागणूक नाही भेटला, आम्ही सोबत लढायला तयार आहेत. आज मी आमची तयारी आहे. आणखी एक भाजपचा आता एक कार्यकर्ता, ठीक आहे, मला सांगा, सेना भाजपची युती झाली पाहिजे का? भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं सेना भाजपची युती झाली पाहिजे, परंतु भारतीय जनता पार्टीला परभणी लोकसभेची जागा मिळाली पाहिजे. चला ठीक आहे, मी आणखी एक चला मी ब्रेक घेणार आहे आणि ब्रेक नंतर सेना भाजप युतीवर नेत्यांशी बोलणार आहे. का ब्रेक नंतर भेटूया? ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. सेना भाजपची युती व्हावी का असं मी कार्यकर्त्याला विचारलं, आता मी नेत्यांना विचारत असतो. लोणीकर साहेब, संजय राऊत म्हणतायत राम मंदिराचं काय तुम्ही काही केलंच नाही. मला सांगा, काय केलं पाहिजे? राम मंदिरचा प्रश्न सोडवता का आला नाही आणि शिवसेनेबरोबर जाणार का तुम्ही? सर्वात महत्त्वाचं की राम मंदिराच्या अनुषंगानं भारतीय जनता पार्टीची भूमिका अगदी स्पष्टपणाने राहिलेली आहे आणि आमचे वरिष्ठ नेते त्याबद्दल बोललेले आहेत. राहिला विषय भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युती असली पाहिजे का नाही. मुळात आमचे कालच मुख्यमंत्री त्यावरही बोलतो. मुळात असं आहे की मुख्यमंत्री महोदयांनी कालच जालन्यामध्ये सांगितलं की जर युती करायची असेल तर आमची तयारी आहे, परंतु जर अशा कुठलीही लाचारी पत्करून युती होणार नाही. भारतीय जनता पार्टीची परभणी लोकसभा लढवण्याची पूर्ण तयारी झाली आहे, परंतु युती जर वरिष्ठ पातळीवरून झाली तर जो जाधव साहेब काय म्हणजे एक तर लाचार कोण आहे? तुम्ही आहे की हे आहे? लाचार तुम्ही आहात की आहात? खासदार नाही, म्हणजे शिवसेना तुमची युती जी आहे, कोण लाचार आहे? ते म्हणतात तुम्ही लाचार आहे, तुम्ही म्हणतात ते लाचार आहेत, आम्हाला काय पडलं नाही, आम्ही बळावर लढू. ते लाचारी स्वीकारून करणार नाही म्हणले, लाचार नाही म्हणले. पण शिवसेना भाजपची युती व्हावी का नाही व्हावी, करावी का नाही करावी, स्थानिक पातळीवर काय वाटतं? पक्षप्रमुख घेते, स्थानिक पातळीवर काय वाटतं तुम्हाला? स्थानिक पातळीवर आता सगळ्या कार्यकर्त्याला वाटते की बाबा झाली पाहिजे. चला ठीक आहे, स्थानिक पातळीवर म्हणजे हा पक्षप्रमुखांचा निर्णय आहे, म्हणजे तुम्ही मागे हटायला तयार नाही, तेही नाहीये. ठीक आहे, आता मी जे लोकल प्रश्न आहेत, जे लोकसभा मतदारसंघातील, मला सगळं काय प्रश्न आहेत, वेगळा प्रश्न जो आतापर्यंत चर्चेला आला नाही तो. परभणी जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस असेल आणि शिवसेना भाजप असेल, ह्यांचं साठलोट आहे. जिल्हा परिषद तुम्ही घ्या, खासदारकी आम्हाला द्या, परभणीची विधानसभा राष्ट्रवादीला द्या, अशा पद्धतीचं राजकारण आहे. या राजकारणामध्ये परभणीचा विकासास खुंटलेला आहे. खासदार साहेबांना एकमेकांना जागा देतात, म्हणजे हे तू वाटून घ्यायचं, ते वाटून घ्यायचं, असं करतात. खरंय का? खरंय? खासदार साहेब एक मिनिट, खासदार साहेबांना माझा प्रश्न आहे की परभणी लोकसभेचं ते नेतृत्व करतात आणि रेल्वे बोर्डावर ते आहेत,
तेव्हा परभणीमध्ये पूर्णासारखं शहर असेल किंवा परभणी जिल्ह्यामध्ये रेल्वेची भरपूर जागा असताना लातूरला कोच बनवणारी फॅक्टरी का जाते? तुमची फॅक्टरी लातूरला गेली. अगदी थोडक्यात वेगळा प्रश्न आहे कुठला? स्थानिक लोकप्रतिनिधी आम्हाला हवा आहे, बाहेरचा लोकप्रतिनिधी परभणीला नकोय, भूमिपुत्र लोकप्रतिनिधी आम्हाला द्या. लोकप्रतिनिधी चला, म्हणजे लातूरला कोच कंपनी गेली, स्थानिक हे पत्रकार आहेत. मला सांगा, पर आता मी नांदेड पुढे गेलं, नंतर औरंगाबाद गेलं, लातूर गेलं, हे काय राहिलं हो पाटी? तुम्ही पत्रकार म्हणून काय अनालिसिस करतात? आता हे सगळे जर म्हणत होते की सगळं वाटून घेतात, तू हे जिल्हा परिषद मी देतो तुला, असं होतं का इकडे? जेव्हा एखादं नेतृत्व मोठं होत असतं तेव्हा त्याच पक्षातले त्यांचे एकेकाळचे सहकारी किंवा त्यावेळेसचे सहकारी विरोधी पक्षासोबत हातमिळवणी करून त्याला मागे खेचण्याचं काम करतात. हे आजचं नाही, 30-35 वर्षापासूनचं राजकारण आहे. मला पाण्याचा प्रश्न फार जिव्हाळ्याचा वाटला, जो थोड्या वेळापूर्वी चर्चेला केला होता. परंतु मला हा प्रश्न पडतो की याचं सगळ्यात मूळ कारण कोणतं असेल तर काटेपूर्णा धरण आहे. काटेपूर्णा धरण झाल्यामुळं येलदरी सिद्धेश्वर रिकामं राहिलं आणि येलदरी सिद्धेश्वर रिकामं राहिल्यामुळं इथं पूर्ण परभणीवासी किंवा परभणी जिल्ह्यातले लोक पाण्यासाठी तडफडतायत. दुसरी गोष्ट, अजून एक महत्वाचा मुद्दा, गडकरी साहेबांनी मोठे राष्ट्रीय रस्त्याचं काम मोठ्या प्रमाणात हाती घेतलं, ही चांगली गोष्ट आहे. पण खेड्यापाड्याकडचं काय? खेड्यापाड्याच्या रस्त्याकडे कमालीचं दुर्लक्ष झालंय. खड्डेमुक्त महाराष्ट्र कुठं गेला? अरे राम मंदिर पक्षाच्या तुम्ही राम मंदिराच्या प्रश्नापेक्षा मंदिराचा चर्चा झाला. मला सांगा आणखी काय वेगळा प्रश्न? विषय पक्षाचा नाही. त्यांनी जे सांगितलं की परभणीमध्ये पाणीचा जो प्रॉब्लेम आहे, काटेपूर्णा खडक धरण जे आहे ते आहेच, जे पाणी आहे ते नांदेडला पळवलं जाते. आमचं 2 बंधारे परभणीमध्ये आहेत आणि त्याचं पूर्ण पाणी नांदेडला पळवतात. आणि नेते काय करतात तुमचे? नेते आंदोलन करतात. आता सत्ताधारी नेते आंदोलन करायलेत, पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळापासून ते आतापर्यंत हे चालू आहे. दोन्ही सरकारमध्ये असंच आहे. चला, दोन्ही सरकारमध्ये असं आहे. ठीक आहे. आणखी एक मी राष्ट्रीय पातळीवरचा एक मुद्दा हातात घेतो. तो मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे, कारण गेले 4 वर्षाचा कारभार आणि 70 वर्षाचा कारभार अशा प्रकारची एक चर्चा या देशामध्ये सुरू आहे. 70 वर्ष त्यांनी काय केलं, 4.5 वर्ष आम्ही काय केलं, अशी एक चर्चा तुम्ही ऐकता? आता नाही. माझा प्रश्न ऐका. हा, मी येतो तुमच्याकडे. माझा प्रश्न आहे, नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधानपदी किती लोकांना हवे? हात वरती करा. यांना मोदी हवाय. चला, ठीक आहे. किती जणांना नकोय? या लोकांना नकोय सगळ्यांना. चला, आपको नहीं चाहिए नरेंद्र मोदी, नहीं चाहिए आपको? राहुल गांधी चाहिए? हाँ, क्यों चाहिए? राहुल गांधी क्यों चाहिए बताओ? आप पार्टी का? हाँ, अच्छा नेता चाहिए. कौन चाहिए? राहुल गांधी, नरेंद्र मोदी, कोई नहीं चाहिए. अच्छा नेता चाहिए कि विकास करने वाला. अच्छा, आपकी नजर में कौन है? हम ऐसा नहीं बोल सकते. मोदी के राज में क्या क्या हो रहा? खाते खोलो, बैंक में पैसे डालो, बैंक के पैसे कटिंग हो रहे. हमारे पैसे बैंक में से पूरे कटिंग हो रहे. क्या मोदी का राज है ये? चलो, मुझे पैसे कुठे गेले कळलं नाही. थांबा. तुम्ही भाजपवाले बोलले. थांबा. तुम्ही कुठल्या पक्षाचे आहात? कुठल्याही पक्षाचा नाही. पक्का आहे? कुठल्याही पक्षाचा नाहीये. नक्की. माझे तीन प्रश्न आहेत. नाही, मी हे बघा, ही चर्चा मोठी चर्चा आहे ना, लोकसभेची चर्चा आहे ना, अनेक मुद्दे येतात. आता प्रश्न असा आहे की आपला पंतप्रधान आपण निवडून देतो, तो चांगला असला पाहिजे, काम केलं पाहिजे, त्याच्यामुळे विकास होतो. आता ही 4.5 वर्ष राहुल गांधी वर्सेस नरेंद्र मोदी अशी चर्चा आहे. यांनी त्यांना पप्पू म्हटलं, यांनी चौकीदार चौर असं म्हटलं. कोण उजवं कोण आहे मला सांग. माझं एवढंच म्हणणं आहे, संविधान जे सर्व समाज घटकामध्ये झालेला सामाजिक करार आहे, त्या सामाजिक कराराला ध्वस्त करण्याचा प्रयत्न जर कोण करत असेल तर असा कुठलाही प्रधानमंत्री आम्हाला नकोय जो भारतीय संविधानाची 1 इंच बाय इंच समाप्त करण्यासाठी प्रयत्न करत असेल. सध्याचं त्रैवर्णिक आरक्षण, ज्याला आपण सवर्ण आरक्षण म्हणतो, हा घटनाबाह्य असा प्रकार घडलाय. आणि त्यामुळं संविधान जे सामाजिक करार होतं त्याला पूर्णपणे लागू करणारा कोण नेता आहे तो आम्हाला हवाय. कोण आहे पण तुमच्या नजरेत? आता तुम्ही खूप मुद्देसूद बोललात, बरोबर. कोण दिसतंय तुम्हाला आणि जो कॅपेबल निवडून येऊ शकतो? असं नाही की आपण एक उभा केला आणि तो फक्त नाव केलं, पण त्याच्या जागा पण आल्या पाहिजे. बरोबर. जोही नेता मनुस्मृतीला मानत नाही आणि भारतीय संविधानाला सर्वोच्च मानतो असा नेता, आणि तो जनता निवडणार आहे, ते जनता निवडेल. आणि दुसरा प्रश्न असा आहे सर की राज्याचा प्रश्न, मराठवाड्यासोबत सावत्र भाव होतो. चला, ठीक आहे. मी नरेंद्र मोदींविषयी विचारलं तुम्हाला,
आवाज करा आणि थांबा, आवाज कमी करा. आपला पंतप्रधान आपण निवडणार आहोत. परभणीकरांना राहुल गांधी हवेत का मला सांगा. पंतप्रधान पदावर किती लोकांना हवेत? एवढ्या लोकांना हवेत. मग हात खाली ना, हात खाली ना. मग तुम्हाला पाहिजे, मग हात खाली. पाहिजे नाही हात खाली. किती लोकांना हवेत राहुल गांधी पंतप्रधान पदी? चला, किती लोकांना नकोय? नको. चला, तुम्हाला हवेत, फक्त या लोकांना नको आहेत. का हवेत मला सांगा. कारण अनुभव नाहीये असं लोक म्हणतात आणि नरेंद्र मोदी यांच्याकडे अनुभव आहे. या देशामध्ये संविधानाच्या मार्गाने जनता सर्वांना निवडून देते, पण या देशामध्ये मोदी सरकारनं सर्वसामान्य जनतेचा हक्क हिरावून घेतलेला आहे. आंबेडकरी जनतेचा हक्क हिरावून घेतलेला आहे. हजारो वर्षापासून जे गुलामगिरी. अगदी थोडक्यात सांगा मला, 1-2 लोकांना आणखी विचारा. सर, या देशामध्ये जर आंबेडकरांचा संविधान जर टिकवायचं असेल तर सामाजिक एकोप्यासाठी राहुल गांधी हे पंतप्रधान असायला हवे. राहुल गांधी यांना पंतप्रधानपदी हवेत, पण बऱ्याचशा लोकांनी काय नाही म्हटलंय. चला ठीक आहे, ठीक आहे. हा, मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या आजपर्यंत प्रकल्पग्रस्तांच्या जागा का भरल्या गेलेल्या नाहीत? शिवसेनेचं सरकार होतं यापूर्वी आणि काँग्रेसचंही सरकार होतं. आज बीजेपी पण सत्तेमध्ये आहे, तरीही हा प्रश्न सुटलेला नाहीये. आणि जिल्ह्यामध्ये एकमेव फक्त विद्यापीठ आहे. म्हणजे लोणीकर, हा प्रश्न ऐकून घ्या, मी उत्तर घेतो तुमचं. हा प्रश्न आजपर्यंत सुटलेला नाही. महाराष्ट्र राज्यातले 4 विद्यापीठ असले, त्याच्यातलं फक्त एकमेव विद्यापीठ आहे जे की कॉन्ट्रॅक्ट बेसवर आजही चालू आहे. तिथल्या जागा कधी भरणार आहे? जागा म्हणजे भरतीचा प्रश्न आहे. चला सर, माझा प्रश्न विकासाच्या दृष्टिकोनातून आहे. परभणीमध्ये बऱ्याचशा प्रकारामध्ये फूड प्रोसेसिंग युनिटची चलती होते. या परभणीमध्ये स्वभावताला पुष्कळसं गायरान आहे, पण अजूनपर्यंत घोषणा होऊन सुद्धा इथं कोणत्याही प्रकारचं फूड प्रोसेसिंग युनिट नाही. त्यामुळे इथं बेकारी आहे. माझी यांना विनंती आहे की इथं जे सत्ताधारी आता जे बसलेले आहेत, तुम्हाला कोणाला प्रश्न विचारता सांगा. एकाला विचारा. आम्हाला सन्माननीय खासदार साहेब आणि राहुल लोणीकर साहेब दोघांपैकी एकाला विचार. आम्हाला प्रश्न विचारायचा आहे की इथं कोणत्याही प्रकारची इंडस्ट्री आतापर्यंत का आली नाही, त्याचे कारण त्यांनी सांगा. हा ठीक आहे. आता 2 प्रश्न आहेत. ठीक आहे, मी तुम्हाला वकील साहेब येतो नंतर. आता त्यांनी तुम्हाला प्रश्न विचारला, उत्तर काय तुमच्याकडे? पहिले तत्पूर्वी एक लोको मेंटेनन्स शेडचा जो विषय होता रेल्वेच्या संदर्भात, अतिशय चांगला मुद्दा त्यांनी मांडला. तर त्या अनुषंगानं केंद्र सरकारकडे बोलूच द्यायला सांग. मुळात लोको मेंटेनन्स शेड जे लातूरला गेलं म्हणून सांगितलं गेलं, परभणीसाठी सुद्धा आपण हे प्रस्तावित केलेलं आहे. आणि त्याचा दुहेरी मार्ग जो आहे तुमच्या परभणीपासून औरंगाबाद पर्यंतचा, या दुहेरी मार्गाच्या अनुषंगाने प्रयत्न चालू आहेत. मुद्दा एक. दुसरा मुद्दा पाठीमागांचे सांगितलं की ग्रामीण रस्त्यांचा मुख्यमंत्री सडक योजनेअंतर्गत 350 कोटी रुपये या जिल्ह्याला दिलेत, परंतु परभणी जिल्हा परिषदेने विरोधात ठराव घेतला. त्यांनी सांगितलं की हे रस्ते आमच्यात आम्ही करणार. मुळात जिल्हा परिषदकडे निधी नसताना त्यांनी असा चुकीचा ठराव त्या ठिकाणी घेतला गेला. आज राज्य शासनाने तो ठराव मोडीत काढला आणि पैसे दिले. मुद्दा क्रमांक 3 जागेचा आणि फूड प्रोसेसिंग युनिटचा अतिशय चांगला. माझे मित्र कोण असतील ते मला माहित नाही, परंतु फूड प्रोसेसिंग प्लांट आम्ही प्रस्तावित करत आहोत. निश्चित त्यांच्या सूचनेचं मी स्वागत करीन आणि माझ्या पुढच्या राजकीय कार्यकिर्दीत मी ते 100% ठीक आहे. दादासाहेब, तुम्हाला प्रश्न होता की रोजगार निर्माण नाही झाला काय, जे तुम्ही खासदार असताना? रोजगार निर्माण नाही झाला म्हणजे परभणी जिल्ह्यामध्ये कुठलाही इंडस्ट्रीज एरिया नाही आहे, त्यामुळे रोजगार निर्माण होऊ शकलाच नाही. ही वस्तुस्थिती आहे. पण परभणी कृषी विद्यापीठामधल्या प्रकल्पग्रस्ताच्या जागा एका मतदारानं विचारला आहे, त्या जागा मॅक्झिमम भरल्यात, काही प्रमाणात शिल्लक आहेत. त्याच्यामध्ये एकाच कुटुंबामध्ये 2 सदस्याला लाभ मिळू नये त्यासाठी तपासणी चालू आहे आणि जेवढे तपासणीमध्ये पात्र ठरले त्या सगळ्याला जॉब मिळालेला आहे. त्यामुळे त्यांचा आरोप निराधार आहे. चल मी एक ब्रेक घेणार आहे, पण ब्रेक पूर्वी यांना अपक्ष म्हणून उभं राहायचं आहे आणि हे मध्ये येऊन माझ्याशी बोलत होते, पण जागा कमी असते. बोला, काय मुद्दे घेऊन या लोकांपुढे जाणार तुम्ही? काय नाव तुमचं? मी गोविंद देशमुख पेडगावचा आहे आणि लोकसभेला अपक्ष उभा टाकायचा आहे. परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये 1865 गाव आहे, 1700 ग्रामपंचायती, 1974 बूथ आहेत आणि 1 राऊंड माझा झालेला आहे परभणी लोकसभेला. मुद्दे काय घेणार ते सांगा.
20 ते 35च्या थडीतले जवळपास 6.5 लाख तरुण बेरोजगार आहे. परभणी मोठं खेड आहे, इथं विद्यापीठ सोडलं ते 40% भरती आहे. परभणीचा आमदार खासदार शिवसेनेचा आहे, परभणीचा महापौर काँग्रेसचा आहे, परभणी जिल्हा परिषद राष्ट्रवादीकडे, मध्यवर्ती बँक आता भाजपकडे होती ती पुन्हा काँग्रेसकडे आलेली आहे. तर सांगायचं तात्पर्य अगदी थोडक्यात सांगा, म्हणजे रोजगार बेरोजगारी आहे तो मुद्दा घेणार. ठीक आहे, मला ब्रेक घ्यायचा आहे. ठीक आहे, मी ब्रेक घेणार आहे आणि ब्रेक नंतर मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणावर दुष्काळ पडणार आहे आणि या मुद्द्यावर मी चर्चा करतोय एका ब्रेकनंतर. भागात राम मंदिर झालं, नरेंद्र मोदी झालं, राहुल गांधी यांच्यावरही सर्वे झाला, अनेक प्रश्नांना आपला हात मारला. पण येत्या काळामध्ये मराठवाड्यामध्ये प्रचंड मोठा दुष्काळ पडणार आहे. हा प्रश्न मी आता चर्चेला घेतो आणि या दुष्काळासाठी आपण मार्ग का काढू शकत नाही अशी उत्तरे जे वकील साहेब मला सांगा. मोठा दुष्काळ पडणार आहे, काय मार्ग, म्हणजे सरकारने काय मार्ग काढला आणि काय करायला पाहिजे होतं सांगा साहेब. जर आपण बघितलं मराठवाड्यात दुष्काळ पडलेला असताना सुद्धा आजपर्यंत या सरकारनं कोणताही कार्य दुष्काळ निवारण करण्यासाठी कोणत्या प्रकारचा कार्यक्रम राबवलेला नाही. परभणी जिल्ह्यात विशेषतः शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहे, त्याला कोण जबाबदार? ही शिवसेना आणि बीजेपी सरकार जबाबदार आहे. पाण्याविषयी बोलू आपण, दुष्काळाविषयी काय करायला पाहिजे होतं, दुष्काळावर काय करायला पाहिजे? दुष्काळामध्ये जर बघितलं मागच्या सरकारचं राष्ट्रवादीचं, तर अजित पवार साहेब म्हणतायत की मी धरणात करू का, म्हणजे त्यांच्याकडे पाण्याची उपलब्धता नाही. आता लोणीकर साहेबांनी सांगितले की एवढे कोट्यावधी रुपये त्यांनी मराठवाड्यासाठी आणि परभणीसाठी विशेषतः दिलेले आहे पॅकेज, परंतु एकाची अंमलबजावणी झालेली नाही. चला ठीक आहे, अंमलबजावणी झाली नाही. दुर्राणी साहेब, तुमचं सरकार होतं आणि आता यांचं सरकार आहे. तुमच्या काळात तुम्ही काय केलं आणि जे यांनी केलं नाही त्याच्यामुळे दुष्काळाची तीव्रता अधिक आहे. काय मुद्दे आहेत तुमच्याकडे? बीजेपी शिवसेनेच्या सरकारने दुष्काळाबद्दल कोणत्याही प्रकारच्या शेतकऱ्याला मदत केलेली नाही. आजच नाही, 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये तुम्ही बघा, शिवसेना बीजेपी सरकारने शेतकऱ्याबद्दल कोणत्याही प्रकारचा भरीव योजना किंवा लाभ किंवा शेतीवर आधारित भाव देण्याचं जे आश्वासनं देणे केंद्राने राज्य सरकारने, त्याचे पैसे आतापर्यंत लोकांना तुरीचे, कापसाचे, हरभऱ्याचे पैसे सुद्धा आतापर्यंत मिळालेले नाही. तर हे सरकार सबसेल सर्व क्षेत्रामध्ये फेल झालेलं आहे. मी आपल्याला हे सांगत होतो की 30 वर्ष झाले जिल्ह्यामध्ये शिवसेनेचा खासदार आहे. शिवसेनेचे खासदाराच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये कोणताही विकास कामे झालेली नाही. चला ठीक आहे, मी येतो तुमच्याकडे. काय शेतकरी आहात तुम्ही? थांबा, काय नाव तुझं? मराठा तरुण मोर्चे निघाले, त्यासाठी त्यांच्यावर हाफ मर्डरचा केस पडला, त्यासाठी आमदार खासदारांनी आमच्या काय केलं आहे? ठीक आहे, मला मला सांगा. नाही, शेतकऱ्यांविषयी हे असं म्हटलं की शेतकऱ्यांना मदत नाही मिळाली, काय परिस्थिती आहे? सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आता शेतकरी आत्महत्या करायला लागलेले आहेत. आता गुराला चारा नाहीये म्हणून छावणीवर नाही तर दावणीवर चारा या सरकारने द्यायला पाहिजे. सगळ्यात मिळत नाही चारा, दावणीवर चारा मिळत नाही ते सगळं, आणि रोजगार उपलब्ध झाला पाहिजे सगळ्यात दुष्काळ निवारणासाठी. आणि हे लाल किल्ला म्हणजे परभणीच्या दृष्टिकोनातून थंड टाटाची ऑइल इंडस्ट्री इथं आली होती. 75 एकर त्यांनी जमीन अक्वायर केली होती. त्यानंतर टाटाची इंडस्ट्री परभणी. मी आता उत्तर घेतो. ज्या गांभीर्याने सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला पाहिजे ते दिलं नाही अशी भावना संपूर्ण महाराष्ट्रात परभणीत आहे. हे काय नेमकं काय होतं? मध्ये ह्या काही ज्या गोष्टींचा आरोप केला गेला, आपण कर्जमाफी केली, बोंडाळीमध्ये ज्यावेळेस बोंडाळी शेतकऱ्यावर संकट आलं सरकारने ती दिली. आता दुष्काळी अनुदान, जे दुष्काळ आपल्याकडे पडलाय त्यामध्ये परभणीमधले काही मंडळ वगळली होती ती आपण आणून घेतली. आणि चौथा मुद्दा मी जो सांगतो की दुष्काळी अनुदान कालच्या पॅकेजमध्ये 107 कोटी रुपये परभणीला दिलेत. 107 कोटी रुपये. चला, 107 कोटी रुपये परभणीला मिळाले. माझा कार्यक्रमाचा वेळ संपलेला आहे. आपण सर्वजण या कार्यक्रमात सहभागी झालात, आपलेही आभार. मी कार्यक्रम इथेच थांबवतो. आपण पाहत राहा TV9 मराठी. लाल किल्ला एक्सप्रेस उद्या पुन्हा 8 वाजता आणखी एका मतदारसंघातून.